कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशियाची भेटी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशियाची भेटी जाशी ऐशियाची भेटी जाशी ऐशियाची भेटी जाशी ऐशियाची भेटी जी हरि धरिला जी हरि धरिला दिले संसाराची पाणी संसाराची पाणी दिले संसाराची पाणी दिले संसाराची पाणी कोण हा भाग्याचा कोण हा भाग्याचा कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा ऐशियाशी बोले वाचा ऐशियाशी बोले वाचा ऐशियाशी बोले वाचा हरि धरिला मनी हरि धरिला मनी हरि धरिला मनी हरि धरिला दिले संसाराची पाणी दिले संसाराची पाणी दिले संसाराची पाणी दिले संसाराची पाणी होय संसाराची तुझे होय संसाराची तुझे होय संसाराची तुझे होय संसाराची होय संसाराची होय संसाराची कामने जाते भेटी कामने जाते होय संसाराची तुझे होय संसाराची तुझे होय संसाराची तुझे होय संसाराची होय संसाराची तुझे होय संसाराची हे हरि धरिला मनी हे हरि धरिला मनी हे हरि धरिला मनी हे हरि धरिला मनी दिले संसाराची पाणी 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 गोपाल कोण पुण्य कोणा
गाठी कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशियाची भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी तुका म्हणे त्याचे भेटी तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता श्री संताची माता श्री संताची माता श्री संताची श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशियाची भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या भंगातून संतांच्या भेटीचं दुर्लभत्व आणि संतांच्या भेटीचं सफलत्व असा उभय स्वरूपाचा विचार या भंगातून महाराज प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चौगले महाराजांच्या पुण्यस्मरणाचा आजचा हा काल आणि त्या निमित्ताने आजचा हा एक दिवसीय नामोत्सव काकड्यापासून ते कीर्तन महाप्रसादापर्यंत हा प्रतिवर्षीचा उपक्रम आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या वाट्याला आलेली ही एक मदभाग्यानी सेवा आहे. त्यांचं हे आज 22वे पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या सद्भावनेतून हा चाललेला कार्यक्रम आहे. बेळगाव परिसरामध्ये महाराजांनी केलेलं आपल्या आयुष्यामध्ये पारमार्थिक केलेलं कार्य आहे आणि त्या कार्याची नोंद परिसरातल्या लोकांनी ती अजून जतन करून ठेवलेली आहे. 22 वर्ष झालं, पुढं राहणारच आहे, पण ते अजून जतन करून ठेवल्या प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये. बरं का आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा नियम काय, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उपकार केले त्या उपकारकर्त्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अखंड कृतज्ञता असावी. अखंड. बरं का कोणीही उपकार करणारा असो, बरं का, आणि त्या उपकारकर्त्याविषयी ही कृतज्ञता असावी. मग सामान्य हा नियम आहे, कोणी जरी उपकार केला तर त्याच्याविषयी कृतज्ञता असावी. ज्यांनी खरेच उपकार केले त्यांच्याविषयी काय असावं,
का तुकोबारांनी वर्णन केले प्रापंचिक जीवनामध्ये उपकार करणारे जे लोक आहेत ते उपकार जरी केले तरी ते सगळे उपकार खोटे आणि पारमार्थिक दृष्टीने एकच उपकार खरा आहे तुका म्हणे उरी तुका तुका म्हणे उरी नोरे त्याचे खरे उपकार ज्यार्थी तुकोबारांनी खरा शब्द वापरला त्यार्थी खोटा असला पाहिजे म्हणून मी प्रगट केला बरं का शब्द म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा उपकार प्रत्येक जण एकमेकावरती करतो पण त्यात श्रेष्ठ उपकार जर कोणाचा असेल तर संतांचा त्या उपकाराचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच न्यायाने जर आपण महाराजांच्याकडे जर पाहिलं तर आम्हा तुम्हाला ह्या परिसरामध्ये परमार्थाच्या मार्गाला त्यांनी लावलं परमार्थाच्या मार्गाला लावणारी माणसं बोटावर मोजण्यासारखे परमार्थातून ओढून नेणारी पुष्कळ आहेत बर का पण परमार्थ मार्गाला लावणारी माणसं बोटावर मोजण्यासारख्यात लक्षात ठेवा परिसरामध्ये एखादा कोणतरी तसा एक निष्ठावंत वारकरी जन्माला येतो लक्षात ठेवा सोपं नाही आहे ते आणि त्यांनी अतिशय आपल्या हयातीमध्ये परिस्थिती प्रतिकूल कष्टाचं जीवन आणि अंतःकरणामध्ये निरपेक्षता अवघड आहे या पद्धतीनं जीवन जगणं फार अवघड आहे लक्षात ठेवा आज माणसं कीर्तनाला येतात ऐकायला येतात काही मंडळी काही टाळ घेऊन उभे राहतात कमीत कमी त्या लोकांची इच्छा असते आमची कुठंतरी या कार्यक्रमामध्ये नोंद व्हावी म्हणजे दखल घ्यावी आणि ती जर दखल नाही घेतली तर माणसं नाराज होतात बरं का नाराज होतात आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो आम्हाला कोणी विचारलं सुद्धा नाही बरं का मी काय सांगतो विचार लक्षात ठेवा सामान्य मनुष्य आहे पण सामान्य माणसाची अपेक्षा आहे कमीत कमी आमची दखल घ्यावी ज्यांनी परमार्थ लोकाला शिकवला लोकांनी दखल घ्यावी या भावनेने त्यांनी परमार्थ शिकवला नाही बरं निरपेक्षता म्हणतात बरं का निरपेक्ष भावनेनं त्याने आपल्या जीवनामध्ये केलेलं कार्य आहे आणि आपल्या अगदी तारुण्यामध्ये केलेलं त्यांनी कार्य आहे बरं का तारुण्यामध्ये खरंच परमार्थ तारुण्यामध्येच करावा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे तारुण्यामध्ये माणसं नाचत असतात बरं का तारुण्यामध्ये माणसं नाचत असतात माऊलीने वर्णन केले प्रपंचामध्येही नाचतात आणि परमार्थामध्ये पण नाचतात प्रपंचामध्ये जी माणसं नाचतात ती अहंकाराच्या द्वारे नाचतात अहंकारो नाचवितो माऊलीने वर्णन केले आणि परमार्थामध्ये जे नाचतात ना ती परमार्थाच्या रंगाने नाचतात लक्षात ठेवा नाचण्यातला फरक आहे
तेव्हा महाराजांचं ते कीर्तनातलं नाचणं होतं बरं का, शेतातलं पिकणारं नाचणं नव्हतं. त्यांच्या अंगात एक रंग होता, रंग. आम्ही कीर्तन करतोय पण नाचायचा डोल आमच्या अंगात नाही बरं का, डोल नाहीये. ती रंग देवता त्यांच्या जीवनात होती, सगळ्यांच्या जीवनात नसते ती बरं का. म्हणजे कीर्तन करायचं आणि ते नाचून करायचं, सर्वांना ते जमत नाही. तो स्वभावताच गुण असावा लागतो. आम्ही केलं तर ते नाटक केल्यासारखं दिसतंय बरं का. आणि त्यांच्या जीवनामध्ये तो अंगभूत गुण होता, म्हणून त्यांनी ही परमार्थाची साधना करत असताना अतिशय आवडीने कष्टाने केली आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये बरीच माणसं घडवली बरं का. हेच परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. परमार्थाचं वैशिष्ट्य काय? माणसं घडवणं हेच परमार्थाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. आणि माणसं घडवणे हे कष्टाचं काम आहे. नवे नवे गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, घडवलेलीच माणसं शेवटपर्यंत जाणीव ठेवतील हे कठीण आहे. हा विचार न करता घडवावं लागतंय बरं का. तर महाराज सांगत असतात, आश्रमामध्ये विद्यार्थी शिकायला येतात. आम्ही याला 5 वर्षे 7 वर्षे शिकवतो, पण शिकवल्यानंतर पुन्हा आमच्याकडे येईलच हे काय सांगता येत नाही. पण हा विचार करून आम्ही त्याला शिकवायचं नाही असं म्हणत नाही, तो सोडून आम्ही शिकवतोय बरं का. कठीण आहे. म्हणजे एखाद्याला शिकवत असताना, कारण ते कसं आहे, दगड आहे दगड, आणि दगड ती मूर्तिकार आहे, आणि ती मूर्ती घडवत असताना पूर्ण मूर्ती तयार झालेली असते बरं का. पूर्ण मूर्ती तयार झालेली असते आणि शेवटी त्याने काम ठेवलेलं असतं चेहऱ्याचं. शेवटच्या टप्प्यात पूर्ण त्याने पायाकडून ती मूर्ती घडवत आणलेली असते. चेहराही पूर्ण केलेला असतो आणि शेवटचं काम राहिलेलं असतं, आणि ते शेवटचं काम असतं ते नाकाचं असतं बरं का. पूर्ण शेवटाला आलेलं आहे काम, फक्त आता नाकाचं काम राहिलेलं आहे. आणि बरोबर त्या नाकाला घडवताना नाकाचाच शेंडा जातो बरं का. सगळं घडवलेलं वाया जातंय. काय माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळालं तर बघा, कळालं तर फार चांगला आहे, नाही कळालं तर त्याच्यापेक्षा चांगला आहे. एवढ्या कष्टाने घडवायचा आणि टोकाला शेवटच्या क्षणाला गेल्यानंतर तो मनुष्य उलटा व्हावा, फार अवघड आहे. अशा नाही तयार करणं हे आज संतांचं कार्य आहे, एक वारकरी जीवनातलं कार्य आहे. आणि ते महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जर काय केलं असेल तर भजनी माणसं तयार केली, भोजनी नव्हे. भजन करणारी तयार माणसं केली बरं का. आपल्याकडे आता जी भजन करणारी, चाली म्हणणारी जी माणसं आहेत, आज तरुण आहेत, कीर्तनकार आहेत, सगळ्यांची नावं घेणार नाही का. कोणी म्हणले त्याचं घेतलं माझं का घेतलं नाही, असं होऊ नये म्हणून आपल्या परिसरामध्ये जेवढी आज कीर्तनकार, जेवढी भजन करणारी, चाली म्हणणारे आहेत, ती महाराजांच्या संगतीमध्ये तयार झाली बरं का. म्हणून आज त्यांनी ही आपल्या हयातीमध्ये केलेलं कार्य आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करणं आमचं तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य मनी मानशी घेऊन आजचा हा त्यांचा पुण्यतिथीचा सोहळा संपन्न होत आहे. तो सेवेचा योग आपल्या वाट्याला आलेला आहे. त्या संबंधाने काही संतांचं वर्णन करावं म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग आहे. अभंग तसा परिचयाचा आहे. कमीत कमी परमार्थ करत असताना शब्द परिचय तरी असावा, शब्द परिचय असावा. अर्थबोध होईल तेव्हा होईल, पण कमीत कमी परमार्थ करणाऱ्याला पहिल्यांदा शब्द परिचय असावा. जर अभंग परिचयाचा असेल तर चाली म्हणणाऱ्याला फार आनंद होतो बरं का. चाली म्हणणाऱ्याला फार आनंद होतो. त्याची अपेक्षा असते मला चाल मनाला मिळावी, फक्त महाराजांनी अभंग पाठातला घ्यावा.
म्हणजे शब्द परिचयाचा एक आनंद होतो बरं का. त्याचा पुढचा टप्पा आहे अर्थपरिचय. आता अर्थपरिचय होण्याकरता सांगणारा तसा वक्ता पाहिजे, त्या अर्थाचं स्पष्टीकरण करणारा वक्ता पाहिजे ना. पण सर्वांनाच अर्थपरिचय अभंगाचा करून देता येतो असं नाही बरं का. अवघड आहे ते. कारण अर्थपरिचय करून देण्याकरता काहीतरी माग अभ्यासाची पीठिका पाहिजे, अभ्यासाची पीठिका पाहिजे. आणि ते असेल तर काही थोडासा अर्थबोध आपल्याला योग्य झाला तर आपण तो समाजाला योग्य सांगू बरं का. आणि अर्थपरिचय जर योग्य झाला, सांगणारा योग्य असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनामध्ये तिसरी गोष्ट घडेल. काय घडेल? अर्थरूपता. हाय जागे अर्थरूपता बरं का. अर्थ शब्द परिचयानंतर अर्थपरिचय, आणि अर्थपरिचय झाला की तशी अवस्था प्राप्त होण्याला म्हणतात अर्थरूपता. आणि ती अर्थरूपता एखाद्याच्या कीर्तनातून एखाद्याला ती प्राप्त होते. कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ज्याच्या कीर्तनातून ऐकणारा हरिरूप होतो समजावं त्याचं कीर्तन चांगलं. शब्दशः बरं का, त्याचा अर्थ फार गंभीर आहे. लोक म्हणतात कीर्तन चांगलं झालं, कीर्तन चांगलं झालं. 2 तास कसे गेले कळाले नाहीत. आमच्या कडकरांना भेटा, त्यांना जर कीर्तनात म्हणून मला झोप नाही ना, मला आजचं कीर्तन चांगलं झालं बरं. बहुतेक कीर्तनात त्यांना झोपच येते. अशी बरी त्यांची कीर्तन आहेत माझी, तिने ऐकले त्यांची झोप उडालेली आहे बरं का. तेव्हा सांगतात आजचं कीर्तन फार चांगलं झालं, म्हणजे यांना झोप नाही लागली तर कीर्तन चांगलं बरं. म्हणजे चांगलं कशाला म्हणतात त्याच्याकरता मी सांगितलं बरं का. पण ती अर्थरूपता. तेव्हा या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला संतांची एका परीनं ओळख करून देतात बरं का. म्हणजे संतांचा परिचय करून देतात. परमार्थामध्ये याची गरज आहे. जर नातं जोडायचं असेल तर पहिल्यांदा परिचय करून द्यावा लागतो. परिचय करून द्यावा लागतो म्हणजे नातं जोडण्याकरता परिचय करून द्यावा लागतो. हे कोण? हे मुलीचे मामा, ही मुलीची आत्या, हे मुलाचे मामा,
परिचय बर का नातं जोडण्याकरता परिचय. तसं परमार्थामध्ये आपला परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता आपल्या जीवनामध्ये संतांचा परिचय होण्याची आज पारमार्थिकाला तरी गरज आहे बर का. पारमार्थिकाला तरी गरज आहे, लक्षात ठेवा. ज्यांना परमार्थ करायचा आहे आणि आपण केलेला परमार्थ पूर्णत्वाला जावा असं वाटत असेल तर आपल्याला संतांचा योग्य तो परिचय जीवनामध्ये झाला पाहिजे. का सगळा परमार्थ संतांच्या वरती अवलंबून आहे. सगळा परमार्थ संतांच्या वरती अवलंबून आहे, लक्षात ठेवा. मग ज्या संतांच्या वरती अवलंबून आहे त्या संतांचा परिचय झाला पाहिजे. मग संतांचा परिचय झाला पाहिजे. संतांचा परिचय कोण करून देईल? ज्यांना परिचय आहेत ते करून देतील. ज्यांना परिचय आहेत ते करून देतील. मग संतांचा परिचय संतांनाच आहे, बाकी कोणाला नाही बर का. बाकी कोणाला नाही, लक्षात ठेवा. संतच संतांचा परिचय करून देतील. किंबहुना परिचय जर संतांचा करून घ्यायचा असेल तर संतांच्याच मुखातून करून घ्यावा बर का. संतांच्याच मुखातून करून घ्यावा. तुकोबांनी वर्णन केलंय. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ त्या गती. तुका मने अंगी वारे तुका मने अंगी वारे महिमान येईल करो शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक म्हणजे
शब्दज्ञानी. शब्दज्ञानी म्हणजे ज्याला 4 वेद पाठ आहेत, 6 पुराणचा अभ्यास आहे, 18 पुराण, 6 शास्त्राचा, हो 18 पुराणाचा, असा जो पारंगत आहे त्याला शब्दज्ञानी म्हटले. आपल्याला हरिपाठ पाठवायची मारामारी, हरिपाठ पाठवायची मारामारी अशी मंडळी विद्वान एकापेक्षा. म्हणून महाराज म्हणतात त्यांना सुद्धा संत कळणं शक्य नाही. तात्पर्य आहे संतांचा परिचय झाला पाहिजे, आणि संतांचा परिचय करून देणारे जर कोण असतील तर संतच आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय आज आम्हा तुम्हाला संतांचा परिचय करून देतात का? गरज आहे बरं का, गरज आहे. पण तुकोबाराय म्हणतात ज्या संतांचा मी परिचय आपल्याला करून देणार आहे, मी जरी त्या संतांचा परिचय करून देत असलो तरी महाराज म्हणतात अशा संतांची भेट होणं दुर्लभ आहे. दुर्लभ परिचय करून देतो म्हणतात तुकोबाराय. परिचय तरी असावा, जेव्हा जीवनात भेटतील तेव्हा भेटतील, जेव्हा भाग्य उदयाला येईल तेव्हा. पण ज्याला भेटतील तेव्हा तरी आपल्याला कळावं हे संत आहेत ना, म्हणून आधी माहिती तरी असावं बरं. पण तुकोबाराय म्हणतात त्या संतांच्या खरंच जीवनाचा विचार केला तर या भूतलावरती असे संत दुर्लभ आहेत, अति दुर्लभ आहेत बरं का. 3 गोष्टीचं दुर्लभत्व सांगितलेलं आपल्याला ज्ञात आहे. पहिला विचार मांडलेला आहे मनुष्य देह मिळणं दुर्लभ, परमार्थाची आवड निर्माण होणं दुसरी दुर्लभता, आणि संतांची भेट होणं तिसरी दुर्लभता. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया, या 3 गोष्टी दुर्लभ आहेत बरं का. आज परमार्थ करायचा आहे, परमार्थ करण्याकरता जी परमार्थाची इच्छा निर्माण अंतःकरणामध्ये व्हावी लागती असे लोक दुर्लभ आहेत. परमार्थ सगळेच करतात, परमार्थ सगळ्यांना करता येतो, पण करत असताना त्या परमार्थाच्या वाटेवरती कधीतरी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे बरं का. जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. ज्या दिवशी परमार्थाच्या वाटचालीमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होईल त्यावेळी समजावं आपण परमार्थाच्या वाटेवरती आता कुठं स्थिर झालोय. जोपर्यंत जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत हा इकडचा नाही आणि तिकडचा पण नाही बरं का. कारण जिज्ञासा जर अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना तो पूर्ण आपल्या साधनेपासून च्युत होत नाही, साधनेपासून च्युत होत नाही. म्हणून जिज्ञासा फार महत्वाची आहे परमार्थामध्ये. आणि एकदा जिज्ञासा निर्माण झाली की समजावं, ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली समजावं आपण आता परमार्थाचे अधिकारी झालो, परमार्थाचे अधिकारी झालो. पण तुकोबाराय म्हणतात दुर्लभ आहेत. असे अधिकारी सुद्धा दुर्लभ आहेत. पण तुकोबारांना सांगायचं आहे असे जे अधिकारी दुर्लभ आहेत अशा दुर्लभ अधिकाऱ्याला संतांच्या भेटीची आता गरज आहे बरं का. संतांच्या भेटीची गरज आहे. हा, सामान्य लोकांना संतांची गरज आहे, पण जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत त्या संतांच्या भेटीचं महत्व कळत नाही. तुम्ही मागे वळून पहा, संतांची मांदियाळी होऊन गेली, आणि संतांची मांदियाळी होऊन गेली त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जगत उद्धाराचं कार्य केलं. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ज्ञानोबरांचा संबंध आला, तुकोबारांचा संबंध आला, पण काहीही परिणाम झाला नाही. काही परिणाम झाला नाही. का झाला नाही? जिज्ञासाच नव्हती.
जिज्ञासा नसल्यावर हे संत आहेत, यांना संत म्हणतात, हे उद्धारा करता आले, ती कल्पनाच त्याच्या बुद्धीमध्ये येत नाही बरं का. ती कल्पनाच येत नाही त्याच्या बुद्धीमध्ये. ज्याच्या अंतकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली त्याच्याच अंतकरणामध्ये इच्छा आहे. काय इच्छा आहे? जिज्ञासा निर्माण झाली, तुकोबारांनी वर्णन केले. त्याला वाटतंय मला आता पहिल्यांदा जीवनामध्ये माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली ही वैचारिक भूक भागवण्याची योग्यता ज्यांच्या जीवनामध्ये असे संत माझ्या जीवनात भेटावे. आणि वैचारिक भूक संतांच्या शिवाय कोणीही निवृत्त करू शकत नाहीत. संतांच्या वचने वारी जन्म निष्ठानाचे भूक निवार, निष्ठानाचे भूक निवार. संतांच्या वचने वारी जन्म दुःख हे आमात्माला कळावं म्हणून दृष्टांत दिला. मिष्टान्न ते भूक निवारण. भूक निवारण करण्याकरता काय लागतं? काहीतरी खायला लागतं. काहीतरी खायला लागतं. खाल्ल्याशिवाय भूक निवारण होत नाही. मग भूक एकदा जर लागली ना मग माणसं झाडाचा पाला सुद्धा खातात. झाडाचा पाला सुद्धा खातात. माझा अनुभव बरं का, तुमचं काय म्हणणं? भूक लागावी लागते आणि त्या भुकेला ते अन्न मिळावं लागतं त्या वेळेला बरं का. मग अलीकडे घडतं काय? अन्नाची भूक माणसं चहावरती भागवतात. चहा पिला की भूक मरते, दिवसभर उपाशी राहते. दिवसभर उपाशी राहते. म्हणजे भूक लागली की माणसं बाहेर गेल्यानंतर आता ते खायला मिळत नाही, चहावरती भागवतात. पण चहाने भूक मरते, वाढत नाही बरं का. ज्याला भूक लागली त्याने त्यावेळेला काहीतरी खावं, चहा पिऊ नये. तात्पर्य आज वैचारिक भूक जिज्ञासूच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि अशा जिज्ञासूला आज कुणाची गरज आहे? देवाची गरज आहे का संतांची गरज आहे? संतांची गरज आहे. त्याला आता देवाची गरज नाही आहे. कशावरून? इतिहास आहे. निळोबारांच्या जीवनाचा विचार करा. निळोबारायांना तुकोबाराय भेटायच्या आधी देव भेटले होते गणी. काय सांगितलं? जसा आला तसा परत जाऊन सांगितलं. निळामणी आम्ही नोळखोशी देवा. का? त्यांच्या अंतःकरणामध्ये संत भेटीची तीव्र इच्छा होती. देवाने सांगितलंय बघा, उद्या संत भेटल्यानंतर ते शेवटी माझीच तुम्हाला गाठ करून देणार आहे. ते म्हणजे मला तू तत्वज्ञान सांगू नको. मी ऐकायला रिकामा नाही. मला आज घडीला संतच पाहिजेत आणि ते तुकोबरायचंच पाहिजे. जसा देव आला तसा तो परत गेला.
काय देवाची अवस्था झाली असेल तुम्ही पहा. म्हणजे ज्यावेळी जिज्ञासा निर्माण होते, जिज्ञासा ती वैचारिक भूक पूर्ण करण्याकरता त्या जिज्ञासूच्या जीवनामध्ये संतांचीच गरज आहे. पण तुकोबाराय म्हणतात त्या संतांची गरज आहे, पण महाराज म्हणतात बा हे साधका त्यांची भेट होणं दुर्लभ आहे. तो म्हणतो दुर्लभ आहे म्हणजे काय? अरे ते सहजासहजी भेटत नाहीत, भेटत नाहीत. काय उपाय सांगा, मी करायला तयार आहे. अरे तुझ्याकडून तो होण्यासारखा तितका सोपा पण नाहीये. नाही पण माझी इच्छा आहे ना, तुझी इच्छा आहे, पण ते संत भेटणं दुर्लभ आहे. मग काय काय असावं लागतं तरी सांगा ना. माझ्या अंतःकरणामध्ये संत भेटीची इच्छा निर्माण झाली ना, मग संत भेटीची इच्छा निर्माण झाली त्यावरती मी अधिकारी आहे का नाही परमार्थाचा? महाराज म्हटले आहे, बरोबर आहे, इथपर्यंत तुझा अधिकार योग्य आहे, बरोबर आहे, यात काही चुकीचं नाही, कुणालाही नाकारता येणार नाही. पण ज्या संतांची भेट आज जीवनामध्ये व्हायला पाहिजे ती सहजासहजी होत नाही. त्याच्याकरता काय मोजावं लागतं ते सांगा. महाराज म्हणतात काहीच मोजून तिथं चालत नाही, काहीच तिथं मोजून चालत नाही. म्हणजे काहीच मोजता येत नाही, तिथं अमाप लागतं, तिथं अमाप लागतं. लक्षात ठेवा, मोजून परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. मोजून परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. परमार्थ माणसाने करत असताना न मोजता करावा, न मोजता करावा. अमाप. तसं संतांच्या भेटी करता तुकोबाराय म्हणतात अमाप पुण्य लागतं. त्या साधकाने विचारलं, महाराज थोडस तरी माप सांगा ना. महाराज म्हणते मलाच माहिती नाही तर तुला कुठं सांगू म्हटले. मग ते साधकाने विचारलं, तुम्हाला माहिती नसेल, वेदाला माहिती असेल ना, शास्त्राला माहिती असेल ना, पुराणाला माहिती असेल ना. तुकोबाराय म्हणतात हे वेदाला सुद्धा माप माहिती नाही, हे वेदाला सुद्धा माप माहिती नाही, हे शास्त्राला सुद्धा माप माहिती नाही, हे पुराणाला सुद्धा माप माहिती नाही. जिथं वेद माप सांगू शकत नाही, पुराण माप सांगू शकत नाही, मी कसं काय सांगू शकेल? मग काहीतरी मोघम तरी बोला ना, काहीतरी मोघम तरी बोला ना. आम्हाला काही काही लोक फोन करतात, हो पर्याय महाराज तुम्हाला काय द्यावं लागतं, काय द्यावं लागतं म्हणजे आम्ही काही सांगत नाही, काहीतरी अंदाज, काहीतरी अंदाज, म्हणजे अंदाजही आम्ही सांगत नाही, अंदाज सांगत नाही का आम्ही काही सांगतच नाही. आमच्याकडे सांगण्याची परंपराच नाही आहे, सांगण्याची. अहो थोडासा अंदाज. मला म्हणतात तुमचं गाव किती अंतर आहे, तुम्ही एसटीने येणार का गाडी घेऊन येणार? माणसं माप काढतात बरं का, मी जनरल बोलावलं, लक्षात ठेवा. समाजामध्ये काय चालतंय ते. हा मी म्हटलं गाडी काही घेऊन येणार नाही, तुमचं गाव पंढरपूरच्या रस्त्यावरतीच आहे तुमचं गाव, आणि मग जाता जाता मला पंढरपूरला जायचं, जाता जाता तुमच्या इथलं कीर्तन करून द्या. हरकत नाही, हरकत नाही म्हणाला. म्हणजे आज माणसं हा अंदाज तरी विचारतात बरं का. तसं तुकोबारांना विचारलं, महाराज संत भेटी करता अमुप लागतं, काय लागतं? महाराज म्हणतात एक तुम्हाला सांगतो, पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. किती लागतं? महाराज म्हणतात आतापर्यंत त्याचं माप कोणीच शब्दांकित केलेलं नाहीये, शब्दांकित केलेलं नाही, त्याची नोंद केलेली नाही. आणि त्याची नोंद केलेली नसल्यावर महाराज म्हणतात माझ्यासमोर प्रश्न आहे, माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि प्रश्न वाचक मी तुला सांगतो की संतांच्या भेटी करता कोण पुण्य आणि किती लागतं हे मला माहिती नाही, ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. महाराज म्हणतात असं कोणतं पुण्य लागतं हे मला ज्ञात नाही बरं का. कोण पुण्य प्रश्न वाचक आहे आणि तुकोबाराय बोलतात बरं का.
आणि बोलत असताना वेदाच्या आधाराला धरून बोलतायत. मोघम बोललेले नाही. मोघम बोललेले नाही. का? काही गोष्टी प्राप्त करण्याकरता काही काही पुण्याचं गणित सांगितलंय. काही काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता काही काही पुण्याचं गणित सांगितलंय. पण महाराज म्हणतात संतांच्या भेटी करता मात्र गणित सांगितलेलं नाही. कसं सांगितलेलं आहे तो आता विचार आपल्या समोर सांगणार नाही. आपण बहुश्रुत आहात असं समजून पुढे जातोय बरं का. कारण शब्द आहे पहिला, कोण पुण्य. कोणतं पुण्य लागतं? नाम किती पुण्य लागतं? कोणा गाठी दुसरा प्रश्न आहे. कशा करता? संतांच्या भेटी करता. ज्याशी ऐशी याची भेटी. ज्या अर्थी तुकोबर आहे त्या साधकाला सांगतायत. ज्या अर्थी तो जिज्ञासू आहे त्या अर्थी तो पुण्यवान आहे का नाही? पुण्यवानच आहे. हे पुण्यवानाचंच काम आहे. पापवान इकडे येतच नाहीत. ते येऊच देत नाही. कोणी म्हणे आमचं मिक्स आहे. अर्ध पुण्य आहे अर्ध पाप आहे. त्यांचंही काय चालत नाही बरं का. तेही परमार्थात टिकत नाहीत. मग परमार्थात पुण्यच लागतं. पण ते कसं लागतं? शुद्ध लागतं. शुद्ध लागतं. हा, शुद्धच पुण्य असावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय हो? पुण्यामध्ये सुद्धा संकर चालत नाही. संकर, शंकर नव्हे, संकर. कारण अलीकडे नर्सरी निघालेत. नर्सरी. आणि त्या नर्सरीमध्ये कलम केलं जातं. एका जातीच्या झाडाला दुसऱ्या जातीचं झाड संकर जोडलं जातं. त्याला काय म्हणतात? संकर. हा, बरोबर आहे. पण मराठीत काय म्हणतात? कलम. कलम झाडाचे. ते असतं एका जातीचं आणि त्याला जोडलं जातं दुसऱ्या जातीचं बरं का. आणि ते वाढत नाही जास्त बरं का. पण फुलं लवकर येतात त्याला. फुलं लवकर येतात, फळं लवकर येतात. त्यांना विचारलं आंब्या झाड हे लहान दिसतं, फळ पार आहे, ते संकरित आहे. काय? संकरित आहे. म्हणजे संकरिताची वाढ जास्त होत नाही. ते फळ जास्त देतं, जास्त वाढत नाही बरं का ते. म्हणजे काय? फळ आणि फुलं देणं एवढंच त्याचं काम आहे. पण त्याची वाढ खुंटते. त्याची वाढ खुंटते. तसं ज्याच्या जीवनामध्ये अशुद्ध पुण्य आहे त्याची परमार्थाची वाढ खुंटते. ते देवापर्यंत नेत नाही. त्याची समाजामध्ये वाहवा होईल बर का. त्याची समाजामध्ये वाहवा होईल पण त्याची वाढ होत नाही परमार्थात. तो पूर्णत्वाला जात नाहीये. का? ते अशुद्ध पुण्य. केवळ शुद्धच पुण्य लागतं. आणि शुद्ध पुण्य करणारी माणसं अति दुर्लभ आहेत. आम्ही जरी वर्णन करत असलो तरी वागणं फार अवघड आहे. फार वागणं अवघड आहे. लक्षात ठेवा. शुद्ध पुण्य निर्माण होण्याकरता अतिशय दक्षतेनं वागावं लागतं बरं. अतिशय दक्षतेनं. म्हणून तो कोणाला सांगितलं तुमच्या जीवनामध्ये शुद्ध पुण्य व्हावं असं वाटत असेल तर काय करा? जेथे कीर्तन करावे तेथे अन्न शेवावे. जमेल हे? आम्ही तर जेवाय करत आलोय. आम्ही तर जेव्हा करता आलो. आम्ही तर फोनवरती सांगतोय आम्हाला असं करा. कधी पदार्थ पदार्थ शुद्ध पुण्य कधी पदरात पडायचं? म्हणजे शुद्ध पुण्य
जीवनामध्ये निर्माण होण्याकरता फार फार कष्ट आहेत, लक्षात ठेवा. आणि असं शुद्ध पुण्य ज्याच्या जीवनामध्ये असावं लागतं, आणि ते नुसतं शुद्ध असून चालत नाही. महाराज म्हणतात ते अगणित असावं लागतं, ते अगणित असावं लागतं. मौलींनी वर्णन केले, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, पापात्मके पापे नरका जाईजे, पापात्मके पुण्ये स्वर्गा जाईजे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य असावं आणि अगणित असावं. मादांना विचारलं त्या साधकाने, महाराज मला कळालं संतांच्या भेटी करता पुण्य लागतं. कोणतं लागतं? आपण प्रश्नवाचक जरी बोलला असला तरी थोडी दिशा दिली, माझ्या लक्षी आलं. पण माझ्या जीवनामध्ये ते संत आज भेटले नाहीत. कमीत कमी मला असं बोट करून तरी दाखवा, असं कोणाच्या जीवनात आहे तरी. कोणा गाठी कोणाजवळ आहे? महाराज म्हणतात कोणाजवळ आहे सांगता येत नाही. ज्याला भेटले समजावं त्याच्याजवळ आहे, ज्याला भेटले त्याच्याजवळ आहे. हा निर्देश करून दाखवता येत नाही बरं का. म्हणजे असं पुण्य असावं लागतं, आणि असं पुण्य ज्याच्या पदरामध्ये आहे त्यालाच भेटतात, त्यालाच भेटतात. मग कुठं भेटतील आणि कसे भेटतील आणि केव्हा भेटतील हे सांगता येत नाही बरं का. जर संत भेटी करता जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य जर त्याच्या पदरामध्ये असेल, आणि जर ते फलनमुख झालं तर कधी भेटतील? हो, मरणाच्या काळात सुद्धा भेटतील, मरणाच्या दारात सुद्धा भेटतील. म्हणून महाराजांना सांगावं लागलं, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, संत भेटी पायी मिठी पडवितो. ज्ञानावरांच्या चरित्रातला प्रसंग आहे. एक राजकन्या आत्महत्या करायला निघाली होती, आत्महत्या करायला निघाली होती, आणि त्याच वेळेला ज्ञानोबाराय भेटले. पण मी शब्द वापरला, मरणाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा भेटतील. कधी भेटतील, कोणाला भेटतील, केव्हा भेटतील सांगता येत नाही. म्हणून जे कोणाच्या पदरात आहे आपल्याला निर्देश करून दाखवता येत नाही, निर्देश करून
दाखवता येत नाही. तुकोबारा म्हणता ज्याच्या पदरामध्ये आहे, ज्याच्या जवळ हे पुण्य आहे, त्याला मात्र नक्की भेटतील, नक्की भेटतील. त्या साधकाने तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही फार अवघड सांगालाय, फार अवघड सांगालाय. माझ्या तर अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली संत भेटावेत. हो म्हटले, तुला अवघड वाटणं शक्य आहेच, कारण मी जे तुला संत भेटीचं जे वर्णन करून सांगतोय ना, ते सामान्य नाहीत, ते सामान्य नाहीत बरं का. अहो, सामान्यांची भेट सुद्धा बऱ्याच दीर्घकालाने होते, बऱ्याच दीर्घकालाने होते. असामान्य संतांची भेट सहज होत असेल म्हणता, कितीतरी काळ जावं लागतं. लक्षात आपल्या आपल्या जीवनात विचार करा, तुमची आमची भेट किती वर्षावरती पूर्वी झाली. आपण सामान्य आहोत, 21 सामान्य आहोत. मला वाटतंय चौगुले महाराजांची भेट माझ्या जीवनामध्ये 24-25 वर्षापूर्वी झाली. पहिली भेट बरं का, पहिली भेट. आणि ते कंगराईला कीर्तन होत. चौगुले महाराज म्हणजे मला काही माहिती नव्हतं बरं का. पहिलंच कीर्तन या भागातलं माझं होत, आणि मी आळंदीहून कीर्तनाला आलो होतो, फार दुरून आलतो. अगदी मराठी सांगायचं म्हणजे एवढा प्रवास करून आला होतो, धापा टाकत आलतो बरं का. गुरुवारी साखरे महाराजांच्या वर नागपूरला गेलो होतो, तिथं संमेलन होतं, आणि तिथून इकडं मी कीर्तना करता आलो. कंगराई गाव म्हणजे मला काय माहिती नाही. कीर्तनाची वेळ झाली 7ची, मी 7 वाजता शिबेसला होतो. फोनची व्यवस्था त्या काळात एवढी नव्हती. आता ते म्हणले उशीर झाला तर रिक्षा करून या. रिक्षावाला म्हटलं कुठल्या कंगराईला जायचं, म्हणजे मला कंगराई माहितीच नाही कुठली. ते मला 2 आहेत म्हणाला, लहान आणि मोठी. लहान आणि मोठी. त्याला म्हटलं जिथं सप्ताह चालू आहे ती कंगराई म्हटलं, जिथं सप्ताह चालू आहे ती कंगराई. उशीर झाला आणि माझी वाट बघून महाराजांनी विना घेतला होता कीर्तनाला बघ. पंचपदी झाली होती, कीर्तनाचा अभंग त्यांनी घेतला होता, फक्त विना द्यायचा राहिला होता. आणि तेवढ्यात मी तिथं रिक्षातून उतरलो. लोक म्हटले महाराज आले म्हटल्यानंतर त्यांनी विठोबा भजन घेतलं. मी फेटा बांधला, थोडस घोटभर पाणी पिलं आणि उभारलो. पहिली भेट बरं का. किती वर्षानंतर झाली, त्यांच्या आयुष्यातला काळ निम्मा असेल तो, आणि माझ्या आयुष्यातला काळ निम्मा. मी सामान्याविषयी बोलतोय बरं का. मी सामान्य, माझ्या सारख्याला भेटायला सुद्धा त्यांचा काळ 25 वर्षाचा गेला. संत किती दिवसात भेटतील? अनंत काल लागतो, अनंत काल, अनंत काल लागतो बरं का. कारण महाराजांनी इथं सांगावं असं वाटलं समाजाला बरं का. अरे बाबांनो, संत 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 हे नाव अतिशय गोंडस आहे. संत हे नाव अतिशय गोंडस आहे. संत शब्द ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला बरं वाटतं बरं का. पण तशा लक्षणाने भेटणं फार दुर्लभ आहे बरं का. तशा लक्षणाने संपन्न असणारे संत फार या भूतलावरती दुर्मिळ आहेत, लक्षात ठेवा. केवळ संत शब्दावरती तुम्ही आकर्षित होऊ नका, तुकोबारे म्हणतात, होऊ नका. आणि समाजाला आकर्षित संत शब्दाने होऊ नये म्हणून तुकोबारांना यादी द्यावी लागली. नवती ते संत करिता कवी, संतांचे ते आप्त नवती संत. कवित्व केलं म्हणजे संत होत नाही. संतांच्या पोटी जन्माला आला म्हणजे संत होत नाही. वकिलाच्या बायकोला वकिली न करता वकिलीन म्हणतात.
डॉक्टरच्या बायकोला कोर्स न करता डॉक्टरीन करतात, पण कीर्तनकाराच्या बायकोला कोणी महाराजीन म्हणत नाही. ते म्हणतं कुणीच म्हणत नाही. व्यवहार सगळीकडे लागू आहे का नाही? हा. पण परमार्थ असं एक ठिकाण आहे तिथे लागूच पडत नाही बरं का. तिथे लागूच पडत नाही. म्हणून महाराजांनी तिथं वर्णन केले, ज्यानं ग्रंथ लिहिले तरी तो संत होत नाही, कीर्तन केली तरी तो संत होत नाही. लक्षात ठेवा. कारण केवळ संत शब्दाला तुम्ही बोलून कोणाला तरी संत म्हणू नये. असे संत तुकोबाराय म्हणतात पुष्कळ आहेत. पोटासाठी संत झाले कलित, झाले कलित बहुत, झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत. म्हणून काही महाराजांना संत शब्दाच्या संबंधाने एक विशेष लक्षण प्रकट करावं लागलं. का? परमार्थ करणाऱ्यांची कमीत कमी परमार्थात तरी दिशाभूल होऊ नये. दिशाभूल होऊ नये बरं का. तुम्ही रात्री जर शहरामध्ये गेला ना, दिशाभूल होते बरं का. का सगळीकडे दिवे सारखेच असतात, सारखे दिवे असतात, दिशा कळत नाही. हा, दिशाभूल होते. आपण वाटतं ह्या चौकात चालतो असं वाटतं बरं का. कारण त्याही चौकात दिवा तसा असतो आणि त्याही चौकात दिवा तसाच असतो. दिशाभूल होते. आणि दिशाभूल झाली की माणसं जिकडं जायचं तिकडं जाण्याच्या ऐवजी दुसरीकडे जातात. बरोबर आहे ना? याला दिशाभूल म्हणतात. तसं परमार्थात जर दिशाभूल झाली तर जे जीवनामध्ये प्राप्तव्य आहे ते जर प्राप्तव्य नाही झालं तर आतापर्यंत गेलेलं सगळं व्यर्थ जाईल ना. व्यर्थ जाईल. फार कष्टाने केले ते. म्हणून तुकोबाराय सावधगिरीनं आज त्या साधकाच्या समोर, आमच्या तुमच्या समोर त्या संतांचं लक्षण अभिव्यक्त करतात. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, कोणाला तरी संत म्हणत नाहीत. तुका म्हणे नाही निरशिला देह, तो वरी अवघे संसारिक. हा, जोपर्यंत त्यांच्या चित्तातला संसार गेला नाही तोपर्यंत ते संसारिकच आहे, संत नाहीत. मग संत कोणाला म्हणतात? महाराज म्हणतात, ज्यांच्या चित्तातला संसार गेला त्यांनाच संत म्हणतात. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा हे वर्ण करणं फार कठीण आहे बरं. आम्ही संसारात राहतो का आमच्यात संसार राहतो? बरोबर आहे. आपण संसारात राहत नाही, आपल्यातच संसार राहतोय. लक्षात ठेवा. आपल्यातच संसार राहतोय. माणसाने संसारात राहावं. काय? संसारात राहावं, पण आत संसार राहू नये बरं का. त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. हे सर्वांना शक्य नाही बरं का. आम्ही किती जरी काढायचा प्रयत्न केला तरी निघणं शक्य नाहीये. निघणं शक्य आहे. हा, काढता काढता लोक शेवटी आपल्यालाच बाहेर काढतात. काय? आम्ही संसार काढता 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 शेवटी आयुष्य संपतं आणि शेवटी लोकच आपल्याला काढतात बाहेर. हा संसार जो राहतो तो मनामध्ये राहतो, चित्तामध्ये राहतो.
मग संसार त्या संतांचं वर्णन करताना असं वर्णन केले. महाराज म्हणतात आज तुम्हाला हे संत ओळखणं इतकं सोपं नाहीये. कारण कोणाच्या चित्तात संसार आहे आपल्याला कसं कळेल? कळणारच नाही. कारण आपल्या चित्तात संसारच आहे. हा, आणि त्यांच्या चित्तात संसार नाही हे आपल्याला कळणं शक्य नाही. महाराजांना तिथं लक्षण करावं लागलं. महाराज म्हणतात संत कोणाला तरी म्हणत नाहीत. लोकांची समजूत आहे जे संसार करत नाही त्याला संत म्हणतात, असं लक्षण केलेलं नाहीये. जे संसार करत नाही त्याला संत म्हटलेलं नाही. ते संसारातच राहतात पण त्यांच्या संसार राहत नाही त्याला संत म्हणतात. मग तुकोबाराय म्हणतात त्यांच्या संसार राहत नाही, मग त्यांच्यात काय राहतं? त्यांच्या चित्तात हरी राहतो. त्यांच्या चित्तात हरी राहतो बरं का. हा, दुसरं काहीही त्यांच्या चित्तामध्ये राहत नाही. एक त्यांच्या चित्तामध्ये हरीच बरं का. हरीच कसा राहतो? ज्ञानवरांनी वर्णन केले. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांना जनातही हरीच दिसतो. ज्यांच्या मनात हरी आहे त्यांना वनातही हरीच दिसतो. जनी वनी मनी, म्हणजे ज्यांच्या मनामध्ये हरे ना, हा, त्यांना सर्वत्र हरीच दिसतो. हे संतांचं केलेलं लक्षण आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या चित्तामध्ये त्यांच्या मनामध्ये संसार नाही. महाराज म्हणतात अशांची भेट होणं दुर्लभ आहे. ज्याशी आईशी याची भेटी. हे कोण सांगतंय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात. कोणाला सांगतात? झाडू मारणाऱ्याला नव्हे, जिज्ञासू टाइमपास करणाऱ्याला नव्हे. ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली त्याला सांगतायत. जो व्यवहार करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, जो मुलगी बघण्याकरता प्रवृत्त झालाय त्यालाच हे सांगावं लागतं. जो अजून बघायला प्रवृत्त झालाच नाही त्याला हे सांगून काय उपयोग नाही व्यवहारामध्ये. काय मुलगा 18 वर्षाचा आहे, काय गरज आहे त्याचा? आता काही गरज नाही हो. आता तो त्या योग्यतेला आलाय. तो आता त्या योग्यतेला आलाय. मग योग्यतेला आल्यानंतर तो काय म्हणतो? कोणी भेटलं तर महाराज बघा ना एखादी. म्हणजे तो महाराजाला सुद्धा सांगतोय. कोणी नातेवाईक भेटले तर त्याला सांगतोय नवल नाही. पण तुमच्याकडे तरी बघा. तुम्ही एवढी गावं फिरता का? तो त्या अधिकारावरती आलाय. त्या अधिकारावरती आलाय. मग त्याला सांगावं लागतं मुलगी कशी असावी, तिचं शिक्षण कसं असावं, त्याचा स्वभाव कसा असावा, त्याचं गुण कसे असावेत, हे त्याला सांगावं का जो अजून त्या योग्यतेला नाही त्याला सांगावं? तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली तुकोबराय त्याला सांगतायत बाबा असे संत जीवनामध्ये भेटणं दुर्लभ आहे. ज्यांनी मनामध्ये हरीला धरलेला आहे. मनामध्ये हरीला धरलेलं आहे. कसं धरलेलं आहे? कसं धरले? साठविला हरिजी हृदय मंदिरी
प्रमाण येतं म्हणून मी पण ईर्ष्येनं दिलं बरं. मी पहिलं प्रमाण दिल्यानंतर त्यानं त्याला तसंच असणारं प्रमाण दिलं. आपण पण काय कमी करायला, आपण त्याच्या पुढचं जाऊ. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, आत विठ्ठल कोंडीला साठविला हरी, याला म्हणतात जिही हरी धरीला मनी. ते लक्षण केलंय बरं का. ज्यांनी मनामध्ये हरीला धरलेला आहे, हरीला मनाने धरावं लागतं. आणि मनाने हरीला धरण्याकरता मन ते रिकाम असावं लागतं. ते मन रिकाम असावं लागतं. कधी रिकाम होईल महाराज म्हणतात, त्याच्याकरता त्यांनी ते रिकाम केलं. दिले संसाराशी पाणी, म्हणजे त्या संसाराचा संबंध त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवला नाही. ठेवला नाही बरं का, संबंधच ठेवला नाही. महाराजांनी वर्णन केले, संसार तो कोण लेखे आमा सके हरिज. आता ते संसाराला जीवनामध्ये किंमतच देत नाहीत, लक्षात ठेवा. लेखे म्हणजे त्याला किंमत न देणं, किंमत त्याला न देणं हे कोणाचं काम आहे? संतांचं काम आहे बरं का. नंतर तुकोबराय समाजाला सांगितले, अरे बाबांनो, आम्ही परमार्थ करण्याकरता निघालो, पण परमार्थ करण्याकरता निघण्याच्या आधी आम्ही काय केलं माहितीये तुम्हाला? त्या परमार्थाला निघण्याकरता आम्ही काय केलं? महाराज म्हणतात, त्या संसाराच्या नावानं शून्य घातलं. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्हाला वाटतंय पहिल्यांदा हा परमार्थ करावा आणि मग संसार करावा. संसार करावा आणि त्याच्यावरती पाणी सोडावं. बरं, म्हणून पद्धत आहे बघा. एखादा जर तरुण मुलगा जर माळ घालायला लागला, ते म्हणतात पहिल्यांदा लग्न कर, पहिल्यांदा संसार कर आणि मग माळ घाल ना. आताच माळ घातला तर पुढे संसार करणार कसा? कारण ज्यांनी माळ घातली त्याच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी प्रेम नसतं, संसाराविषयी प्रेम नसतं. आणि ज्यांच्या चित्तामध्ये संसाराविषयी प्रेम नसतं, त्याला संसारावरती प्रेम करणारी भेटले तर दोघांचं जुळल म्हणतात नाही. ती म्हणते तुम्ही कीर्तन करत फिरता, आम्हाला फिरवा ना म्हणते. का? तिचं प्रेम संसारावरती आहे, आमचं प्रेम संसारावरती नाही आहे. अवघड आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये ते संसारावरती असलेलं प्रेम, त्याचा त्याग केला नामते, त्याच्यावरती पाणी सोडलं. बरं, म्हणजे काहीही संबंध त्याचा आमच्या जीवनाशी राहिला नाही. असं ज्यांचं जीवन आहे अशांची भेट होणं महाराज म्हणतात दुर्लभ आहे. दिले संसाराशी पाणी. त्या साधकांनी विचारलं, महाराज ठीक आहे, असे संत भेटणं दुर्लभ आहे, पण समजा माझ्या जीवनामध्ये जर माझ्या पुण्याईने मला भेटले, मी आता इथपर्यंत आलोय, जिज्ञासा निर्माण झाली, मी आता परमार्थाची साधनाच करतोय. आणि परमार्थाची साधना करतो म्हणजे जिज्ञासू वृत्तीनं परमार्थ करणारा जो साधक आहे, त्याची पुढची सगळी साधना निष्काम आहे. बरं, त्याची सगळी साधना निष्काम आहे. म्हणून त्यांनी काहीही म्हटलं की कृष्णार्पणच म्हणायचं. काही म्हटलं तरी कृष्णार्पणच. जरी जेवण केलं तरी कृष्णार्पणच. कोणी काय दिलं तर कृष्णार्पणच. जे जे त्याच्या जीवनामध्ये कर्म घडणार आहे त्या प्रत्येक कर्मामध्ये त्यांनी केलेली प्रत्येक क्रिया सगळी अर्पणच करायची आहे. सकामतेचा संबंध त्याच्या जीवनामध्ये राहिलेला नाही बरं का. मग असा तो साधना करत असताना त्याची पुढची वाटचाल सगळी निष्कामच आहे. याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय होईल की नाही? होणारच. का निष्कामच वाटचाल आहे हो.
आणि दिवसेंदिवस त्याच्या जीवनामध्ये ती पुण्याची वृद्धी होणार आहे. त्या साधकाने सांगितलं, महाराज समजा आता नाही भेटले, पुढे भेटले आणि असे जर संत माझ्या जीवनामध्ये जर भेटले तर मला ते माझ्याशी बोलतील का? तुकोबारे म्हणतात नाही. का? अहो महाराज तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. महाराज हा विश्वास आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगतो. तुकोबारे अरे भेटण्याकरता जसं पुण्य लागतं तसं भेटल्यानंतर त्यांनी आपल्याशी बोलावं हे त्याच्यापेक्षा पुण्य लागतं. हा भेटल्यानंतर लग्न झालं, लग्न झालं, लोक म्हणतात खरंच मुलाचं भाग्य आहे, चांगली सून मिळाली, अनुकूल मिळाली, शिकलेली मिळाली, उर्बवान आहे, संस्कार संपन्न आहे, सगळं सगळं आनंद 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 आहे. आता ती भाग्य वर्णन करते की नाही, पण महाराज काय करावं, 12 वर्ष झाला अजून पाळणा झाला. आता पुढचं भाग्य कमी पडलं ना, संतती करता चांगली मिळाली, अनुकूल मिळाली, संस्कार संपन्न मिळाली, कुठली तक्रार नाही, आनंद आनंद आहे. आता पाळणा हालायला काय हरकत आहे, पण पुढचं कमी पडतं ना, पुढचं कमी पडतं. तसं पुण्याईने भेटले, पण भेटल्यानंतर महाराज म्हणतात ते भेटल्यानंतर तुम्हाला ते बोलतीलच. ते काय इष्टीतला कंडक्टर आहे वय, हे कुठं जायचंय तिकीट काढ, कुठं जायचं तिकीट काढ, त्याचा धंदाच आहे, बोलल्याशिवाय तिकीट काढता येत नाही. ती कानात घालून बसलेली असतात त्याला विचारतात तिकीट काढ, पण त्याला ऐकायलाच जात नाही, त्याला ऐकायला जात नाही. तो 4 वेळा विचारतोय, ए कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे, पुन्हा पुन्हा विचारतोय. कोणाला जो तिकीट काढला नाही त्याला कंडक्टर विचारतोय. तसं भेटल्यानंतर संत सगळ्यांनाच बोलतात असं मात्र नाही. का? महाराज म्हणतात त्यांचं व्रत आहे, त्यांचं व्रत आहे. आणि काय व्रत आहे, ते आपल्या महिमेमध्ये राहतात, आपल्या महिमेमध्ये राहतात बरं का. ते सदासची कोणाशी बोलत नाही. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. ते वृत्ती असेल तर बोलतील ना, वृत्ती असेल तर बोलतील. ज्ञानोबराय वृत्तीवरती आले म्हणून बोलले, ज्ञानेश्वरी सारखं. तुकोबाराय वृत्तीवरती आले म्हणून गाता बोलले. नाथ महाराज वृत्तीवरती आले म्हणून भागवत बोलले. ही जर मंडळी जर वृत्तीवरती आली नसती तर आमच्या तुमच्या वाट्याला गाता आली नसती. माता आमची जी माता अशी राहिली नसती. ते बोलले पण काहीतरी भाग्य. तसं महाराज म्हणतात त्या साधकाला, अरे बाबा असे संत भेटावेत. आणि ते भेटल्यानंतर असा कोण भाग्यवान आहे, जो भाग्यवान आहे नामपुण्यवान आहे त्याच्याशीच बोलतात, इतर अशी ते बोलत नाहीत. ते महाराज 3ऱ्या चरणात सांगतात, जिही हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. आणि असे जर भेटले आणि ते जर बोलले तर बोलल्यानंतर काय घडे. महाराज म्हणतात काय घडे, अरे तुका म्हणे त्याचे भेटी, होय संसाराची तुटी. जिहे हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदम संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 2 चरणाचा काहीसा विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा, भगवंताचं नाम घ्या. पहिला चाल म्हणा.
कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी ऐशियाची भेटी जिही हरी धरी लावणी दिले संसाराशी पाणी कोण हा भाग्याचा ऐशी आशी बोले वाचा. महाराज म्हणतात तसे संत कोणाशी बोलत नाहीत. का बोलत नाहीत? जे बोलणारे भेटतात ते प्रत्येकाच्या चित्तामध्ये संसार आहे. ज्यांच्या चित्तात संसारच नाहीये आणि आम्हाला वाटतंय असे भेटल्यानंतर त्यांनी आमच्या संसाराची चौकशी करावी. आमच्या संसाराची अरे ज्यांनी जिही हरी धरीला मनी, ज्यांच्या मनात हरी आहे ते वाणीनं काय बोलतील हो? हरीशिवाय दुसरं काय बोलणार नाही. बोलण्याची नाही आता देवावीन काही. आता ते हरीशिवाय काही बोलत नाहीत आणि आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही बोललेलं आवडत नाही. आम्हाला देवाचं नाव घेणारी माणसं आवडतात का प्रपंचाचं वर्णन करणारी आवडतात? त्याच्या पुढे जाऊन विचारू. कीर्तनामध्ये सासू सोनाच्या गोष्टी सांगणारा कीर्तनकार आवडतो का शास्त्र सांगणारा आवडतो? लोक म्हणतात महाराज काल कीर्तन हसून हसून पोट दुखालं. आता आज असं कीर्तन करा दुखायचं बंद झालं पाहिजे. आणि इथं महाराज वर्णन करतात कोण हा भाग्याचा संत आहे. ते बोधावरती आरूढ आहेत. ते सामान्य वाणीनं बोलत नाहीत आणि बोलले तर ऐकणाऱ्याच्या मनावरती त्याचा फार परिणाम होतो. बर म्हणून महाराज म्हणतात असे संत भेटावेत आणि ते भेटल्यानंतर बोलावेत बर का. पण महाराज म्हणतात कधी भेटतील? जो कोणी भाग्यवान पुण्यवान असेल तर बोलतील. काय बोलतील? असं बोलतील की ज्या बोलण्यातून आमच्या तुमच्या पाठीशी लागलेला संसार कायमचा निवृत्त होईल. त्यांच्या हे बोलण्याचं सामर्थ्य लक्षात ठेवा. बोलण्याचं सामर्थ्य आहे. ते सहज बोलतात. वाणीनं सहज बोलतात. कधी त्याचं शास्त्रामध्ये लक्षण केलं. बोलणारा क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू पाहिजे आणि ऐकणारा साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. आणि अशा अधिकारी पुरुषाच्या मुखातून शब्द आले आणि अधिकाऱ्याच्या कानावरती पडले तर काय घडतं हो? तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात जीवपणा. त्यांचे शब्द जर त्या अधिकाऱ्याच्या कानावरती जर पडले ना महाराज म्हणतात त्याचं जीवनच बदलतं. काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होनी कुटी कवन एक जो. म्हणून ते कोणाशी तरी बोलत नाहीत. आणि ज्याच्याशी बोलले तुकोबाराय म्हणतात तो भाग्यवान आहे. मग काय बोलतील? महाराज म्हणतात असे बोलतील. त्या बोलण्याचा परिणाम आज आमच्या तुमच्या पाठीशी जन्म मरण रूपी संसार लागलाय बर का. जन्म मरण रूपी संसार लागलेला आहे. आणि तो जन्म मरण रूपी संसार त्यांच्या बोलण्यातून नाम त्यांच्या भेटीतून भेटल्याशिवाय बोलतात का आधी बोलतात आणि मग भेटतात? भेटल्यानंतर आधी भेटतात आणि मग बोलतात. त्या काळामध्ये अशी ऑनलाईन वरती बोलण्याची व्यवस्था नव्हती. ऑनलाईन वरती बोलण्याची व्यवस्था नव्हती. आता झालं हो. व्हिडिओ कॉल भेट न होता माणसं बोलतात त्यांनी. लोक विचारतात महाराज
महाराजांचं माझं फोनवरती बोलणं झालंय, ते वेळेवरती येतो म्हटले, भेट झालेली नाही. पण इथं महाराज म्हणतात संत भेटावे लागतात आणि भेटल्यानंतर ते बोलतात, आणि असे भेटल्यानंतर काय बोलतात आणि त्या बोलण्यातून काय फल प्राप्त होतं ते महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी, जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. संसाराची तुटी म्हणजे आम्ही तुम्ही ज्या या संसारामध्ये राहतो ते संत भेटल्यानंतर ते आपल्याला संसारातून बाजूला करतात, म्हणजे घटस्फोट करतात असा त्याचा अर्थ करू नका. आम्ही संसारामध्ये राहत होतो आणि त्यांची तुटी केली, मला बायका पोरापासून बाजूला केलं, असं जर करायला लागलं तर कोणी संतांच्या जवळ येईल का? तुटी. अहो यांच्यामुळं त्यांच्यात माझ्यात अंतर पडलं म्हणजे तुटी. या अर्थाने इथं शब्द वापरलेला नाही. होय संसाराची तुटी. तुटी म्हणजे निवृत्ती. कोणती? एक चित्तामध्ये असलेला संसार तो चित्तातला तो निवृत्त करतात एक. आणि आज आमच्या तुमच्या पाठीशी लागलेला जन्म मरण रूपी पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुढं पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. शंकराचार्यांनी वर्णन केलंय. हा पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण, याला काय म्हणतात? संसार. हा, ह्या संसाराची तुटी त्यांच्या उपदेशाने नाहीशी होते. हा थांबला पाहिजे बर का. प्रवास थांबला पाहिजे. आम्हाला सुद्धा वाटतं आता थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे. किती फिरायचं हो. हा, 400 किलोमीटर जायचं आणि पुन्हा 400 किलोमीटर यायचं, 400 किलोमीटर जायचं आणि 400 किलोमीटर यायचं. हे थांबलं पाहिजे. कुठंतरी जाग्यावरती बसूनच केलं पाहिजे. थांबलं पाहिजे. प्रवास नको वाटतो का नाही? तसं तुकोबाराय म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे नको वाटतं. आणि कधी संपेल? प्रलय होईल त्या दिवशी. त्यांचे भेटी प्रलय होईल त्या दिवशी नाही, ज्या दिवशी जीवनामध्ये संतांची कृपा होईल त्या दिवशी. संतांची कृपा होईल त्या दिवशी. अशी कृपा कुणावरती करतात? असा जो कोणी भाग्यवान आहे त्याच्यावरती करतात. आणि त्याच्या चित्तातला संसार आणि जन्म मरणरूपी संसार याची कायमची निवृत्ती करतात. होय सुटी संसाराची, जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. मग ते संत करतात. मग त्या संतांचं वर्णन तुकोबारांनी केलेल्या बाबांनो, ते संत सजासजी जीवनामध्ये भेटत नाहीत. भेटण्याकरता काय लागतं? कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी ऐशियाची भेटी, जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा, तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी, जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. झालेली सेवा श्री गुरूंच्या, संत महात्म्यांच्या, आपल्या उपास्य देवतेच्या चरणी आणि ज्यांच्या निमित्ताने आपण करतो त्या चौगुले महाराजांच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि एवढंच मागायचं आहे, आम्हाला नरदेह मिळालेला आहे, अजून जिज्ञासा निर्माण झालेली नाही. अजून जिज्ञासा निर्माण झाली नाही. आमच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. जिज्ञासा निर्माण झाली की पुढचं सगळं घडतंय. पुढचं
सगळं घडतंय बरं का. मी सांगितलं आरंभाला, जिज्ञासू होणं म्हणजे तो परमार्थाचा अधिकारी होणं. परमार्थाचा अधिकारी झाली की तो त्याची व्यवस्था सगळी पुढची करतो बरं का. आपण त्या अवस्थेपर्यंत जावं. आपण आता आहोत, अजून जिज्ञासी अवस्थेला आलेलो नाही. ती अवस्था आमच्या जीवनामध्ये याच जन्मात व्हावी. आणि याच जन्मामध्ये जर जिज्ञासा निर्माण झाली ना, मग कधीतरी महत्भाग्याने ते पुण्य उदयाला येईल, संत भेटतील, आपल्याला उपदेश करतील आणि पुढचा प्रवास सगळा आपला थांबेल. अशी कृपा त्या भगवंताने आमच्या जीवनामध्ये करावी, अशी त्या भगवंताच्या संतांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती, नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका. राम